अध्याय दुसऱ्यातील उर्वरित भाग ऐक. जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केलेस तर कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील, अर्थात कर्मबंधनातून योग्य प्रकारे मुक्त होशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात घडत नाही. उलट या कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसेही साधन जन्ममरणरूपी महान भयापासून रक्षण करते. जे या कल्याण मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. परंतु कुरुनंदन जे अस्थिर वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अर्थात अस्थिर विचारांच्या अविवेकी व सकाम मनुष्यांची बुद्धी निश्चितच भेददृष्टी ठेवणारी आणि अनियंत्रित असते. हे अर्जुन, वेदांच्या आधारे कर्माची महती पटवणारे वेदवेत्ते तसेच यज्ञादी कर्माच्या योगाने स्वर्गसुख भोगावे त्या वाचून दुसरे सुखच नाही असे म्हणणारे ही जी भुलविणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात ते दुर्बुद्धी होतं. विविध कामनांनी ग्रस्त स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषयभोग व ऐश्वर यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली जन्मरूपी फळं देणारी कर्मे करतात. भोग व ऐश्वर्यात गढून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्म्याविषयक बुद्धी स्थिर होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या 3 गुणांचे, सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुन, तू या 3 गुणांचा त्याग कर. सर्व द्वंद्वातून मुक्त हो. योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो. मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाला असता लहानशा जलाशयाशी त्यांचे जितके प्रयोजन राहते तितकेच ब्रह्मला तत्वता जाणणाऱ्या ब्राह्मणाचे सर्व वेदांशी राहते. अर्थात मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंदाप्रित्यर्थ वेदांची आवश्यकता राहत नाही. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर. तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस. हे धनंजय, फळाची आशा सोडून योगयुक्त होऊन कर्तव्य कर्म कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्णापूर्ण कर्मांविषयी चित्ताचा जो समभाव आहे त्यालाच योग म्हणतात. हे धनंजय, समत्व बुद्धियोगयुक्त होऊन केलेल्या निष्काम कर्माच्या तुलनेत सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू समत्व बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाच्या आशेने कर्म करणारे अत्यंत दीन आहेत. समबुद्धियुक्त मनुष्य पापपुण्य इहलोकाच त्यागून देतो, अर्थात त्याच्यापासून मुक्त होतो. म्हणून तू समत्वरूप योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्व योगच सर्व कर्मातील कौशल्य अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात पण फळाचा त्याग करतात. त्यामुळे जन्ममरणरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदास प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल तेव्हा इहलोक व परलोकांसंबंधी ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या सर्व भोगांपासून तुला वैराग्य प्राप्त होईल. नाना तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल तेव्हा तुला समस्वरूप योग प्राप्त होईल, अर्थात परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल. अर्जुन म्हणाला, हे केशव,
समाधीत स्थित असा स्थितप्रज्ञ पुरुष कोणत्या लक्षणांवरून ओळखावा? तो कसा बोलतो, तो कसा राहतो आणि कसा चालतो? श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, जो पुरुष मनातील सर्व कामनांचा जेव्हा त्याग करतो आणि आत्मसुखातच ज्याचे मन सर्वदा तृप्त असते त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. अनेक प्रकारचे दुःख आले तरी ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख मिळाले तरी जो त्यात आसक्त होत नाही, तसेच ज्याचे कर्म, क्रोध आणि भय सर्वथा नष्ट झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. जो प्राणीमात्रांविषयी दयाळू असूनही कोठेही आसक्त नसतो, काही बरे वाईट झाल्याने ज्याला संतोष वा विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून आपली इंद्रिये संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या मनुष्याचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांच्यातील आसक्ती नाहीशी होत नाही. स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होते. हे कौतेय, आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ व उच्छृंखल इंद्रिये प्रयत्नरत बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयांकडे ओढून नेतात. म्हणून या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मत्परायण होऊन राहावे. कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात त्याची बुद्धी स्थिर होते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होत नाही, त्यामुळे ते आपल्याला मिळवते अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे संमोह होतो, संमोहामुळे स्मृती नाहीशी होते, स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो, बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीसे होते. परिणामी हा पुरुष आपल्या श्रेयस्थितीपासून अधपतित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष आसक्ती द्वेषरहित आणि स्ववश केलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग करीत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो. अंतःकरणाच्या प्रसन्नतेच्या योगाने त्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्या प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी लवकरच सगळीकडून परावृत्त होऊन एका परमात्म्यातच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन व इंद्रिये स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते. तसेच त्या अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. त्या भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही. मग अशा शांतीरहित पुरुषाला सुख तरी कसे मिळू शकेल? ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरकटत नेतो, त्याचप्रमाणे विषयांमध्ये भरकटणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते. म्हणून हे महाबाहो, ज्या पुरुषाची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयांपासून नियंत्रित केलेली असतात, त्याचीच बुद्धी स्थिर आहे असे समजावे. संपूर्ण प्राणीमात्रांसाठी जे रात्री समान आहे, त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागत असतो आणि त्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागतात. परमात्मा तत्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्री समान आहे. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण व अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याचप्रमाणे ज्या स्थितप्रज्ञ पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांतीस प्राप्त होतो, विषयभोगांची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित व स्पृहारहित
होऊन जगात वावरतो व त्यालाच शांती लाभते. हे पार्थ, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्ती झाली असता योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या निष्ठेत स्थित होऊन ब्रह्मानंदास प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात सांख्ययोग नामक दुसरा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.